हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते मस्त मजेत आणि आनंदीच असाल. हा माझा छोटासा फ्रीज आहे. फ्रीज छोटा असो वा मोठा, तो किती ऑर्गनाईज आहे यावर सगळं डिपेंड करतं. कारण आपण जे खातो तेच आपलं आरोग्य बनवतं. म्हणून फ्रीजमध्ये काय ठेवतो आणि कसं ठेवतो हे खूप महत्त्वाचं आहे. थोडंसं प्लॅनिंग आणि थोडंसं क्लिनिंग आणि सगळं किती इझी होतं. फ्रीजमध्ये पडलेल्या अनहेल्दी गोष्टी आणि जमा झालेली गोंधळ हे सर्व आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करतं. कधीकधी आपला फ्रीज फक्त अन्नाने नाही तर गोंधळानेही भरलेला असतो. आपल्या डेली यूजमध्ये असणारा हा जो फ्रीज आहे तो क्लीन कसा ठेवायचा त्यासंबंधी काही टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि त्याला क्लीन कसं करायचं हे सुद्धा सांगणार आहे. माझी लहान मुलगी आहे आणि ती सारखी फ्रीज उघडत राहते आणि यावेळेस तिने लोणच्याच्या भरणीतून लोणचं सांडवलं होतं, त्यामुळे फ्रीजची हालत बराच जास्तच खराब झालेली आहे. आणि तसंही आपण डेली तर फ्रीजला साफ करू शकत नाही, पण महिन्यातून एकदा तरी फ्रीजला साफ केलं पाहिजे आणि 2 महिन्यातून एकदा तरी डीप क्लीन केलंच पाहिजे. फ्रीज क्लीन करताना महत्त्वाची टीप म्हणजे या ज्या फ्रीजच्या सर्व रॅक आहेत त्या जर आरामात निघत असतील तर त्या बाहेर काढूनच क्लीन करायच्या. त्यामुळे काय होईल, या सर्व रॅक आपण बाहेर काढून स्वच्छ धुवून घेऊ शकतो आणि फ्रीजसुद्धा मोकळा झाला असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित पुसता येईल. आणि मी इथे फ्रीज क्लीन करण्यासाठी लिक्विड डिटर्जंट घेतलेलं आहे. त्यानेच मी पूर्ण फ्रीज क्लीन करून घेतला. आता इथे मलाच वाटत होतं की इथे आपण लिक्विड टाकण्यासाठी स्प्रेवाली बॉटल यूज केली असती तर तुम्हालासुद्धा वाटत असेल. बट मी स्वतःलाच असं टार्गेट दिलं आहे की जोपर्यंत माझे 500 सबस्क्रायबर होत नाही तोपर्यंत कोणत्याच गोष्टीत इन्व्हेस्ट करायचं नाही, ती स्प्रेची बॉटल का असेना. त्यामुळे लवकर लवकर व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा आणि सबस्क्रायबर वाढवा. तुम्हालासुद्धा तुमचं किचन डेकोर करण्यासाठी छान छान वस्तू पाहिजे असेल आणि त्या मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ते नवीन नवीन वस्तू आणण्याचा प्रयत्न करेल. फ्रीज साफ करण्यासाठी कोणत्याच घासणीचा वापर करू नका. एकदम सॉफ्ट असा कापड असेल तर त्या कापडानेच फ्रीज साफ करून घ्या. एकदा लिक्विडनी पूर्ण फ्रीज पुसून घेतल्यानंतर ओल्या कापडाने पुन्हा एकदा फ्रीज पुसून घ्यायचा. फ्रीजला मी 2 महिन्यातून एकदा डीप क्लीन असं करतच राहते. पण त्यासोबतच 2-3 आठवड्यांनी किंवा फ्रीजमध्ये कुठलीही गोष्ट पडलेली असेल तेव्हा, मात्र तेव्हाच थोडी क्लिनिंग करून घेतली तर नंतर जास्त क्लिनिंग अवघड जात नाही. अशा प्रकारे अधूनमधून क्लिनिंग करत राहिलं तर फ्रीज जास्त खराब पण होत नाही. मग क्लिनिंगला जास्त वेळ पण लागत नाही. आपली आजची स्वच्छता उद्याचं आरोग्य ठरवत असते. कधीकधी गोंधळ हा आपल्या घरात नसतो तर तो आपल्या सवयीमध्ये सुद्धा असतो. तो साफ करायला एक छोटी सुरुवात खूप महत्त्वाची असते. थोडंसं प्लॅनिंग आणि क्लिनिंग यामुळे आपली रोजची कामं किती इझी होऊन जातात हे नंतर जाणवतं आपल्याला. हे सर्व शेल्फ आणि फ्रीजमधल्या ज्या बाजूच्या दरवाजाच्या ज्या रॅक आहे त्या मी आधीच बाहेर काढून क्लीन करून घेतल्या होत्या. उन्हात त्याला बराच वेळ वाळत घालत ठेवलं होतं. त्यामुळे या काचांमध्ये ट्रान्सपरन्सी येते. पाण्याचे जे डागं पडतात ते सुद्धा दिसत नाही. या सर्व शेल्फच्या बटन सेट करून मी सर्व शेल्फ फ्रीजमध्ये व्यवस्थित सेट करून घेतले आधी. खरं तर आपण संपूर्ण घरासाठी खूप काही करत असतो, पण अशा छोट्या सवयी घराला नेहमी हेल्दी आणि आनंदी ठेवत असतात. त्यामुळे अशा काही चांगल्या सवयी आपण आपल्या नेहमीच्या वागण्यात ठेवल्याच पाहिजे. आणि इथे तुम्ही बघू शकता हे फ्रीजचे काही भाजीपाला ठेवण्याचे जे कंटेनर्स आहे मी मागवले होते, ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. खरं तर मला हे कंटेनर्स खूप यूजफुल वाटले, कारण फ्रीजमध्ये जर भाजी ठेवली तर त्याला पाणी सुटतं. आणि या डब्याची एक खास विशेषता म्हणजे या डब्याला खाली अशी प्लास्टिकची जाळी दिलेली आहे. जर भाज्यांना पाणी जरी सुटलं तरी त्या जाळीच्या आतमधून ते खालीच झिरपतं. त्यामुळे भाजी बिलकुलच खराब होणार नाही.
हे डबे असे छान आकाराचे, यामध्ये आपण पाहिजे ती भाजी ठेवू शकतो. गाजर, टमाटर आणि हिरव्या पालेभाज्या असतात त्यासुद्धा धुवून ठेवू शकतो. मी तर सांबारसुद्धा धुवून, चिरून ठेवत असते या डब्यामध्ये आणि माझा अनुभव आहे की 8 ते 15 दिवस हिरव्या भाजीपाला किंवा सांबारसुद्धा खराब होत नाही, आहे तसाच राहतो. अशाच प्रकारचे वेगळ्या वेगळ्या आकाराचे युजफुल असे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी ऑर्गनायझर येतात. पण मला सध्या त्याची गरज वाटत नाही म्हणून मी मागवले नाही. कारण फ्रीजमध्ये मी जास्त सामान असं ठेवतच नसते. त्यामध्ये जास्त करून माझा भाजीपाला, दूध, लोणचे, कडधान्याच्या भरण्या हे सर्व साहित्य असते. आणि मी स्वतःलाच अशी सवय लावून घेतलेली आहे की ज्या वस्तूची आपल्याला गरज नाही तर त्या लोकांना दाखवायसाठी म्हणून घरात कशाला जमा करून ठेवायच्या. जेव्हा आपल्याला गरज वाटेल तेव्हा आपण घेऊच शकतो. आणि नक्कीच घेऊसुद्धा आणि मी जेव्हा केव्हा नवीन वस्तू घेईल त्या तुमच्यासोबत तर नक्कीच शेअर करेल. तर अशा प्रकारे आधीच मी सर्व भाजीपाला धुवून सुकवून घेतला होता आणि तो व्यवस्थित प्रत्येक डब्यात पाहिजे तसा आपल्याला भरून घेतलेला आहे. या डब्यांमुळे काय होतं, सर्व भाजीपाला आपला एकत्र मिक्ससुद्धा होत नाही आणि आपल्याला जी भाजी पाहिजे ती आपण पाहिजे तेव्हा घेऊ शकतो. आणि ही एक महत्त्वाची टिप्स मी जी सुरुवातीला सांगायला पाहिजे होती ती म्हणजे फ्रीज साफ करताना सगळ्यात आधी फ्रीजचं बटन बंद करायचं. तर अशा प्रकारे फ्रीज पुसून स्वच्छ केलेला आहे. त्यानंतर ह्या रॅकसुद्धा वाळलेल्या होत्या तर त्या एक एक करत मी त्याच्या जागेवर लावून घेतलेल्या आहे. आणि ही दरवाजाजवळची जी छोटीशी रॅक आहे या रॅकमध्ये आपण सर्व मसाले आणि छोट्या छोट्या मसाल्याच्या भरण्या अशा ठेवू शकतो. आणि आणखी एक महत्त्वाचं आणि यूजफुल फ्रीज ऑर्गनायझर म्हणजे या फ्रीजमध्ये ठेवायच्या मॅट ज्या मी मिशोवरून बोलावल्या होत्या. याला 2 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेली आहे. तरीसुद्धा ह्या चांगल्याच आहे, पाहिजे तेवढ्या खराब झालेल्या नाही आहे. आणि आज मी त्याला बऱ्याच म्हणजे अशा घासल्या तरी पण त्याचा रंग वगैरे जातो असं नाही, तर आहे तशाच राहतात त्या. त्यामुळे आपण ह्या बोलवू शकतो. आणि काही सांडलं वगैरे तर त्या ज्या काचा खराब होतात तर या मॅटमुळे त्या काच खराब न होता पाहिजे तशाच राहतात. या मॅट काढून आपण वेगळ्या अशा धुवून घेऊ शकतो. त्यानंतर मी ही जी वरचा कप्पा आहे त्या कप्प्यामध्ये या भाज्याचे जे डबे असते ते ठेवून घेत असते. आणि हे माझं दही ठेवायचं मडकं आहे, मी एवढ्यातच आणलेलं आहे. त्यात दही आपल्याला म्हणजे छान सेट होतं म्हणून मी दही त्यातच ठेवते. आणि जे डबे माझे नेहमी यूजमध्ये येतात ते समोर ठेवत असते. आणि जे डबे आपण कधीच काढतो, ज्यांचं आपल्याला नेहमी काम पडत नाही, तर ते डबे असे मागच्या साईडला ठेवते. तुपाचा डबा, दहीचा डबा समोर ठेवत असते. त्यानंतर खालच्या बाजूला असं ज्या लोणच्याच्या भरण्या आहे सगळ्या त्या ठेवते. त्यानंतर ज्या कडधान्याच्या भरण्या असते त्यासुद्धा इथे लावून घेत असते. आणि हा खालचा जो कंटेनर आहे याच्यामध्ये बाकीच्या राहिलेल्या भाज्या वगैरे ते ठेवायसाठी आणि काही फुलं वगैरे असतील तर ते सुद्धा आपण त्यात ठेवू शकतो. तर अशा प्रकारे माझा छोटासा फ्रीज ऑर्गनाईज करून झालेला आहे. त्यानंतर बाहेरूनसुद्धा क्लिनिंग करून घेणं तेवढंच महत्त्वाचं असते, ते सुद्धा मी इथे करून घेत होती. अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर देखील करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.